नमस्कार. तर तुम्ही सुद्धा पहिल्यांदा अप्पे बनवत आहे का? आणि तेही उपवासाचे? उपवासाचे अप्पे बनवताना भरपूर काही चुका होतात आणि आपण असे जर डाळ तांदूळाचे अप्पे बनवतो तर ते लगेच बनते, पण हे अप्पे बनवताना काय चुका होतात अजिबात कुठल्याही व्हिडिओमध्ये शेअर केल्या जात नाही, कारण ते भरपूर ट्रायल करून तुमच्यासमोर फायनल व्हिडिओ प्रेझेंट करतात. पण पहिल्यांदा जो व्यक्ती बनवते त्याच्यामध्ये काय चुका होते, काय नाही, काय करायचं हे मी या व्हिडिओमध्ये टिप्स शेअर केलेल्या आहेत. तर इथे मी सगळ्यात आधी 1 वाटी साबुदाणा कढईमध्ये भाजून घेतलेला आहे. अर्धी वाटी भगर भाजून घेत आहे. साधारण 1 मिनिटासाठी हे भाजून घ्यायचं आहे, खूप वेळ भाजायचं नाही आहे. दोन्ही साहित्य मी थंड करायला ठेवले. थंड झाल्यानंतर हे एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी पीठ बनवण्यासाठी याचं साधारण लहान भांडं वापरलेलं आहे मिक्सरचं. तुमच्याकडे मोठ्या भांड्यामध्ये याचं व्यवस्थित पीठ बनत असेल तर तुम्ही सरळ मोठ्या भांड्यामध्ये बनवा. आता मी हे पीठ जे आहे बनवलेलं ते मी मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आणि यामध्ये उकडलेले बटाटे आपल्याला वापरायचे आहे. उकडलेले बटाटे मी 2 वापरले आहे आणि हे अप्पे आपल्याला 2 व्यक्तीसाठी परफेक्ट होते. तर इथे मी दही टाकून घेतलं. साधारण 1 ते 1.5 चमचा दही टाकायचं, जेणेकरून आंबटपणा आला पाहिजे त्याला. त्यामध्ये मीठ टाकून घेतलं. मीठ तुम्ही ऑप्शनल आहे, नंतर पण टाकू शकता. पाणी टाकायचं थोडं थोडं करून आणि पाणी टाकल्यानंतर असं चमच्याने फिरवून घ्यायचं, कारण खाली जे आहे पाणी पोहोचत नाही खालीपर्यंत, तर पीठ कोरडं राहू शकते. त्यामुळे पाणी असं मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीच्या कन्सिस्टन्सीचं मी हे मिश्रण बनवून घेतलं आहे. एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं. यामध्ये मी 3 मिरच्या, अद्रकचा छोटा तुकडा आणि थोडंसं जिरं टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली आधीच. ती पेस्ट यामध्ये टाकली. तुम्हाला जर तिखट नाही ॲड करायचं असेल तर नाही टाकायची ही पेस्ट, फक्त मीठ टाकून हे अप्पे बनवायचे. तर इथे मी थोडंसं आणखी पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेते. अप्पे बनवायला खूप जास्त आपल्याला पातळ मिश्रण नको असते, त्यामुळे अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे. खूप जास्त पातळही नाही तर खूप जास्त घट्ट नाही. यामध्ये मी अर्धा चमचा इनो पावडर टाकून घेतला आणि छान मिक्स करून गॅसवर मी अप्पे पात्र जे आहे ते गरम करून घेतलं. त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि हे जे मिश्रण आहे लगेचच आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इनो टाकण्यासाठी आपल्याला अर्धच मिश्रण वापरायचं आहे, पूर्ण मिश्रणामध्ये इनो टाकायचं नाही. जितकं आपण एका बॅचमध्ये मिश्रण वापरणार तेवढ्याच मिश्रणामध्ये आपल्याला इनो पावडर हे मिक्स करायचं आहे. आता यामध्ये मी हे पूर्ण मिश्रण टाकून घेतलं आणि 2 बॅच बनतील इतकं मिश्रण तयार झालेलं होतं. तर मी अर्धं वापरत आहे. आता यावर मी तेल टाकून घेतलं आणि मस्तपैकी झाकण ठेवून साधारण मीडियम फ्लेमवर 10 मिनिटे हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे अप्पे. आता त्यासोबत लागणारी चटणी आपण बनवून घेणार आहे. तर चटणीसाठी मी तेच भांडं वापरलं ज्यामध्ये आपण पेस्ट बनवली होती. या भांड्यामध्ये मी 2 चमचे खोबरा किस टाकलं. तुम्ही खोबरं किसून पण घेऊ शकता किंवा ओला नारळाचा किस पण वापरू शकता. तर इथे 2 चमचे खोबरा किस, त्यामध्ये हिरवेपणा यायला पाहिजे, हिरवा रंग यायला पाहिजे चटणीला, म्हणून मी कढीपत्ता वापरत आहे. कारण आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर वगैरे चालत नाही, त्यामुळे कढीपत्ता चालतो तर कढीपत्ता वापरते. इथे मी 2 चमचे साधारण मी दही टाकून घेतलं. एकच मिरची टाकली कारण खूप जास्त तिखट नको चटणी. आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि सोबतच साखर टाकून घ्यायची. साखर किंवा गूळ तुम्ही वापरू शकता. तर इथे मी 1 चमचा साखर टाकून घेतली यामध्ये आणि हे आता असंच आपल्याला फिरवायचं आहे. आधी मी पाणी नंतर टाकून घेतलं आणि अशा कन्सिस्टन्सीची ही पातळ अशी चटणी बनवून घेतली खोबऱ्याची. खूप छान ही चटणी बनते उपवासाची, मस्त लागते चवीला पण. या चटणीमध्ये फक्त आता तेल गरम करायचं, त्यामध्ये जिरं टाकायचं आणि तो तडका यामध्ये टाकून घ्यायचा. काहीच तामझाम नाही. त्यामध्ये तुम्ही लाल मिरचीसुद्धा वापरू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता अप्पे बनवताना मी सुद्धा पहिल्यांदा अप्पे बनवत आहे. साबुदाणा वापरला आहे त्यामुळे ते सॉफ्ट होते पूर्ण आणि खालची जे लेअर आहे त्याची ती क्रिस्पी व्हायला पाहिजे, म्हणून थोडा वेळ लागतो त्याला. इथे मी एक परतवलं, ते अप्पे परतवताना ते पूर्ण जमा होऊन जात होतं, म्हणून मी त्याला आणखी थोडा वेळ ठेवलं आणि त्यावर तेल परत टाकून घेतलं एकदा. आता तुम्ही बघू शकता अगदी इझिली आपण पलटवू शकत नाही त्याला, कारण ते खालची जी पाती आहे त्याची ती कडक झालेली नाही.
तर आता थोडी थोडी ती क्रिस्पी व्हायला लागली म्हणून तेव्हा आपल्याला परतवता येते. पण तुम्ही लगेच अगोदरच त्याला परतवायला सुरुवात कराल तर ते खूप सॉफ्ट झालेले असते, कारण त्यामध्ये साबुदाणा टाकला आहे आणि साबुदाण्याने खूप सॉफ्ट होते ते मिश्रण किंवा ते अप्पे. म्हणून त्याला परतवताना थोडं लक्षात घ्यायचं की त्याला थोडा वेळ आणखी क्रिस्पी होऊ द्यायचं. थोडं माझं भांडं त्याला लवकर चिपकून जातात अप्पे, म्हणून थोडा वेळ लागत आहे. पण त्याला क्रिस्पी झाल्याशिवाय ते परतवायचं नाही आहे, त्याच्याशिवाय त्याला चवसुद्धा छान येत नाही. आता तुम्ही बघू शकता छान खालून क्रिस्पी झालेले आहे म्हणून ते छान परतवता येते. आता मध्ये जे 3 अप्पे आहे ते 3 अप्पे जर मधले फ्राय झाले की ते काढून घ्यायचे आणि साईडचे जे आहे त्यामधले जर कोणते अप्पे शिजलेले नसतील तर ते अप्पे मधल्या बाजूला शिफ्ट करायचे, जेणेकरून ते मधल्या ठिकाणी त्याला हीट जास्त लागते आणि व्यवस्थित ते फ्राय होऊ शकते. आणि यावर परत तेल टाकून घेतलं थोडंसं की खालच्या साईडने चिपकायला नको, म्हणून मी तेल टाकून घेतलं आणि परत झाकण ठेवून त्यावर 1-2 मिनिटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचे किंवा वाफेने ते शिजवून घ्यायचे आहे. परत परतून हे अप्पे आपल्याला साधारण 10-12 मिनिट लागते एका बॅचला होण्यासाठी. जेव्हा आपण पहिल्यांदा हे अप्पे बनवतो तेव्हा मलासुद्धा घाबरल्यासारखं वाटत होतं की हे अप्पे नक्की बनतात की नाही साबुदाण्याचे. पण हे बनतात, फक्त त्याला जो कुकिंग टाईम आहे त्याचा जो फ्राय करण्याचा वेळ आहे तो थोडा जास्त लागतो. जसे की डाळ तांदूळाचे अप्पे बनवताना ते लवकरच आपल्याला साधारण 1 मिनिटामध्ये ते क्रिस्पी होऊन येतात खालून, पण हे अप्पे क्रिस्पी व्हायला वेळ लागते. म्हणून अजिबात त्याचं घाबरायचं कारण नाही, तर थोडा त्याला वेळ द्यायचा आणि थोड्या वेळाने ते क्रिस्पी होतात. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छान ते क्रिस्पी झालेले आहे. म्हणजे आधी जी मला भीती वाटली होती ते नंतर छान अप्पे जमले तर समाधान वाटलं त्याचं आणि अप्पे आपले छान व्यवस्थित कुरकुरीत असे जमले. वरच्या बाजूने कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट, चवीलाही तितकेच भन्नाट, खूप छान हे अप्पे बनले होते. तुम्ही पण असे करून बघा आणि पहिल्यांदा जर तुमच्यासोबतही अशी गडबड झाली तर अजिबात घाबरायचं नाही. मी तुम्हाला सांगितलंच आहे, थोडासा कुकिंग टाईम त्याला आणखी द्यायचा म्हणजे हे अप्पे अगदी सक्सेस होतात. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याचा रंग आलेला आहे, व्यवस्थित ते क्रिस्पी झालेले आहे आणि अशा पद्धतीचे हे अप्पे आपण केव्हाही बनवू शकतो कुठल्याही उपवासाला. आता तुम्ही नवरात्रीमध्ये हे अप्पे नक्कीच ट्राय करा उपवासाला. कसे झाले तेही सांगाल कमेंट करून. आता तुम्ही बघू शकता हे अप्पे खूप मस्त असे आतमधून सुद्धा खूप इनो पावडर टाकल्यामुळे छान फ्लफी किंवा पोकळ असे सच्छिद्र असे बनलेले आहे आणि या चटणीसोबत तर खूपच अप्रतिम याची चव येते. अप्प्यांची चव जितकी छान आहे तितकी चटणीची सुद्धा आहे. म्हणून तुम्ही हे अप्पे उपवासाला नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी तेही कमेंट करून नक्की सांगा. पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका. एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल. येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि या रेसिपीसाठी लागणारे साहित्य पूर्ण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, नक्की चेक करा. धन्यवाद.